तर दुसरीकडे नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये आज पहाटेपासूनच भाविकांनी रामनवमी निमित्ताने दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। पहाटे झालेल्या काकडा आरतीनंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे। आज 12 वाजता राम जन्मोत्सव सोहळा काळाराम मंदिरामध्ये पार पडणार असून यापूर्वी प्रभू श्रीरामासह सीतामाता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीचा अभिषेक करून पारंपरिक वस्त्र परिधान करून आभूषणं चढवली जाणार आहेत। अन्नकोट महाआरती जी वर्षातनं एकच आरती होते ती आरती संपन्न होईल, शयनारती होईल आणि रात्री 12 पर्यंत सर्व भाविकांना अत्यंत सुनियोजित रित्या त्या ठिकाणी दर्शन घेता येईल अशी व्यवस्था या ठिकाणी देवस्थान समिती त्याचप्रमाणे काळाराम मंदिर विश्वस्त मंडळ आणि पुजारी परिवारातर्फे करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये देखील पहाटेपासून गर्दी झाल्याचं दिसतंय। सध्या तिथलं वातावरण कसं आहे? आज नाशिकमध्ये सुद्धा जन्मी मोठा उत्साह आहे। आज सकाळपासूनच नाशिकच्या या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। संपूर्ण नाशिकमध्ये राममय वातावरण आहे। फक्त काळाराम मंदिरात नव्हे तर अनेक जे काही राम मंदिर हे नाशिकमध्ये आहेत या सगळ्या राम मंदिरामध्ये अत्यंत उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे। पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। अनेक मंदिरांना फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे, विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। वेगवेगळे धार्मिक कार्यक्रमांचं आज रामनवमीच्या दिवशी आयोजन या मंदिरामध्ये एकूणच केल्याचं आपल्याला बघायला मिळतं। काळाराम मंदिर ऐतिहासिक मंदिर आहे। संपूर्ण वर्षभर भाविकांची मोठी गर्दी इथे असतो। आज विशेष गर्दी आपल्याला इथे बघायला मिळते। सकाळी काकडा आरती झाल्यानंतर मंदिर जे आहे ते भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। अशा पद्धतीनं मंदिरामध्ये रांगोळी जे आहेत ते काढण्यात आलेलं आहे। आज सकाळपासून विविध जे धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या काळाराम मंदिरामध्ये एकूणच करण्यात आलेलं आहे। संपूर्ण नाशिकमध्ये जो आहे तो राममय वातावरण आज हे तयार झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अनेक राजकीय नेते सुद्धा या काळाराम मंदिरामध्ये आज दर्शनासाठी येणार आहेत। विविध धार्मिक कार्यक्रम त्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम असतील अशाच कार्यक्रमांचं आयोजन केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर भाविकांच्या रांगा आत्ताच इथे बघायला मिळतोय आणि 12 वाजता राम जन्म उत्सव या काळाराम मंदिरामध्ये हे पार पडणार आहे। अतिशय चोख अशा पद्धतीची व्यवस्था या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलेली आहे। भाविकांची मोठी गर्दी असेल या सगळ्या अनुषंगाने पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। अगदीच मोठ्या संख्येने भाविक तिथे उपस्थित आहेत असल्याचं आपल्याला दिसतं आहे। किरण, त्या भाविकांच्या भावना जाणून घेऊ शकतो का आपण? किरण, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? किरण, माझा आवाज पोहोचतोय? हो, तिथे काही भाविक दिसत आहेत आपल्याला, त्या भाविकांच्या भावना आपण जाणून घेऊ शकतो का? खरं तर भाविक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। सकाळपासूनच भाविकांची इथे गर्दी आहे। काही भाविकांशी बोलण्याचा आपण हे प्रयत्न करूया। काय सांगाल, रामनवमी आहे, आज तुम्ही दर्शनासाठी आलात? आज रामनवमी तर छान वाटतंय। एवढं गर्दी खूप आनंद वाटतोय। अच्छा, तर अशा पद्धतीच्या भावना एकूणच भाविकांच्या आहेत। आज सकाळी मंदिरामध्ये काकडा आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि अगदी काही वेळानंतर याच ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये राम जन्मोत्सव हे पार पडणार आहे। त्यावेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी भाविकांची असेल एक अशा पद्धतीचा अंदाज आहे आणि त्याचमुळे चोख व्यवस्था या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये ठेवल्याचं बघायला मिळतं। अगदीच, धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।